मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. एकीकडे अश्विन आणि त्यांच्या सोबतीला कुंदन कोळी ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अश्विन शंखपाळ जे मात्र मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचही आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर विजय शपकाळे. सामन्याला होती सुरुवात. सोनवणे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात सैनदाने सुपर किंग्स या दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच होतोय ऑन. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली. OUT फलंदाज बाद. शून्याच्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय सपकाळे यांना मात्र इकडे यश मिळालंय. फलंदाजीसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप सपकाळे यांना मात्र दाखल केलं गेलंय. कुंदन कोळी आणि रत्नदीप आता ही जोडी आहे. डाव इकडे सावरावा लागेल. पहिल्याच बॉलवर विजय यांनी विकेट मिळवली आहे. यावेळेस मात्र फुलल्यांचा बॉल. यावेळेस काय, नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे आणि धावस्वरूपी जर बघितला तर पंचाचा इशारा इकडे मात्र येताना आपल्याला जो की पाहायला मिळतोय. चला 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. 8 for 1. स्कोरर मयूर 2 मिनिटं इकडे आपण स्क्रीनसाठी रिपोर्ट करायचे. 2 मिनिटं. रन संख्या 8 वरती 1 आहे. डेड बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. गोलंदाजी मार्कवर विजय सपकाळे यांना मात्र आपण बघतोय आतापर्यंत पहिल्याच बॉलवर विकेट आणि चांगली सुरुवात या संघाने केली आहे. पण हालाकी सोनवणे वॉरियर्ससाठी देखील इकडे भागीदारी गरजेची आहे. आता 9 वरती 1 स्कोर. नवीन गोलंदाज पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर. हर्ष सपकाळे यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. हर्ष सपकाळे जे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात आहे. डावाच्या मात्र दुसऱ्या षटकात 9 वर 1 स्कोर. रेंजच्या बाहेर आहे. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात इकडे मात्र समांतर आणि या पंच मात्र कळवत आहे 1 धाव स्कोर कार्डवर लागेल, ती म्हणजे अवांतर. रन संख्या 10 रन. फुलल्यांचा बॉल. हा देखील चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात आहे. यावेळेसही कट करण्याचा प्रयत्न. इथे देखील कुठला संपर्क झाला नाही. सातत्याने बॉलर टू कीपर अशा प्रकारची गोलंदाजी मात्र केली जाते. हर्ष सपकाळे यांच्या माध्यमातून 38चं षटक सुरू आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्सचा खेळ सुरू आहे. प्रभावशाली मारा. अजून एक बॉल क्रीजच्या खोलीत टाकला. इथे देखील समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता आणि हा देखील चेंडू आपण बघू शकतो की सगळं बॉलर टू कीपर जातोय. की सुंदर असं क्षणचित्र टिपायचं काम आमचे लाईव्ह विजनचे कॅमेरामॅन गरुडा. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळ आहे. अलॉंग दी कार्पेट. 1 धाव मात्र तिकडे मिळते. फिल्डर मात्र येत आहे चेंडूवरती आणि तोपर्यंत संतुष्टी मात्र मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने सिंगलच्या मदतीने 11 धावा स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी आहेत. 11 वरती 1 धावाचं दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात केली आहे
सैंदाने सुपर किंग्स काल रात्री देखील एक मोठा विजय या संघाने नोंदवलाय. 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील 11वर 1 स्कोर. डावाचं दुसरं षटक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाच काही खासा संपर्क नाही. एक धाव इकडे मात्र पळून काढली आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. लेग बाईचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. रनसंख्या मात्र 12. 12 for 1. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. यावेळेस मात्र ड्रॅग झाला आहे. हालाकी फटका मात्र तिकडे जोपर्यंत स्वतः गोलंदाज अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे पूर्ण होईल आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर 13. 2 ओव्हर 13. 1 गडी बाद टीम सोनवणे वॉरियर्स. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 13 धावा इकडे मात्र स्कोर काढवे लागले आहेत. 1 गडी बाद. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर हलकीशी काही का होईना स्कोर कार्ड चालवण्याचा प्रयत्न आहे. पार्टनरशिप बनवण्याचा इकडे मात्र प्रयत्न आहे. दोन ओव्हर 13. चला वेळ मात्र थोडासा वाचवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लवकरात लवकर दाखल करायचा आहे. प्रकाश सपकाळे यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि नोमॅन्स लँडमध्ये इकडे चेंडू पडतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसरा नवीन गोलंदाज इकडे इंट्रोड्यूस केला गेलाय आणि गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये. फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करायचा. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. प्रकाश सपकाळे जे मात्र आपण बघतोय तिसऱ्या षटकात आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर संधी निर्माण केली होती त्यांनी, हालाकी ती कन्वर्ट झाली नाही. एक धाव मात्र तिकडे पळून काढावी लागली. रनसंख्या सिंगलच्या मदतीने वाढली आहे. 14 धावा. फुलाल्यांचा बॉल त्याला मात्र आता कन्वर्ट करण्याचा प्रयत्नात मोठा फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. स्ट्राईक करतात आहे प्रकाश सपकाळे. रत्नदीप सपकाळे यांना मात्र इकडे परतावं लागेल. फुलाल्यांचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त हवेतच खेळला आणि डीप मिड विकेटला मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. झेल मात्र तिकडे झालाय. फलंदाज मात्र बाद आहे. OUT फलंदाज बाद. 14च्या स्कोरवर दुसरा धक्का. स्कोरवर दुसरा धक्का मात्र इकडे लागताना पाहायला मिळतोय. सपकाळे वासेस सपकाळे यांच्या बॅटलमध्ये इकडे मात्र गोलंदाज प्रकाश सपकाळे मात्र बॅटल जिंकताना पाहायला मिळाले आपल्याला. न्यू बॅटर विशार शिरसाट आज बॅटिंग करावी लागणार आहे. मोठा सामना. संघ मात्र इकडे अडचणीत आहे. झटपट मात्र इकडे 2 विकेट पडलेले आहेत. आणि मागचे जर 2-3 सामने तुम्ही बघितले ना तर दुपारच्या सत्रात लो स्कोरिंग सामने मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळालेत. धावा मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणावर बनलेल्या नाहीयेत. कारण की या आधीचा मॅच देखील आपण बघितला लो स्कोरिंग होता. त्याआधी देखील एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. खूप पैलवानचा. 14 वर 2 स्कोर.
न्यू बॅटल विशार यावेळेस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. हालाकी तत्पूर्वी जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र इकडे वाढणार आहे. ऑफस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल आणि पंचांनी मात्र तिकडे कळवले की अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र एक धाव स्कोर कार्डवर जोडेल. रन संख्या 15. 15 for 2. यावेळेसही क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकच्या बाहेर आहे हा देखील बॉल. इथे देखील आपण बघू शकतो अवांतरच्या स्वरूपात 2 धावा जुळतात आहे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर गजानन भाऊ पाटील यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. आणि KCL मॅनेजमेंट यांच्या वतीने गजानन भाऊ पाटील यांचं मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रन संख्या 16. 16 for 2. 16 धावा स्कोर कार्डवर. 2 गडी बाद. यावेळेस बॉल लीव करून दिला. इथे देखील मात्र पंच आमच्या दिशेने वळले आहेत. याही वेळेस आपण बघतोय की पंचांच्या माध्यमातून अवांतरची धाव जी आहे ती मात्र कळवली जाते. सातत्याने जर बघितलं तर ऑफस्टिकच्या बाहेर जे चेंडू हाताळले जातात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. रन संख्या मात्र 17 वर 2. याही वेळेस नो बॉल. 3 वाईट 1 नो. खासं मोठं षटक. पंचांचा पंखा इथे देखील फिरतोय. फ्री हिटचा कॉल इथे देखील दिला जातोय. 3 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी आहेत. 7 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले त्या षटकात. केवळ आणि केवळ जर बघितलं तर फक्त 3च चेंडू आतापर्यंत लीगल. 3 वाईड 1 नो. फ्री हिट आहे. ओहो यावेळेस काय आपल्याच अंदाजात फ्री हिटच्या बॉलला मात्र डिपॉझिट केलंय मैदानाच्या बाहेर. विशाल शिरसाट यांच्या बॅटमधनं पहिला मोठा फटका. मॅक्सिमम षटकार. कमी गतीने टाकला होता. जशी जागा बनवली तसा मात्र चेंडू हवाई फायर करत सरळ गेलाय सीमारेषा पार. 6-6-6चा इशारा. षटकार इकडे जुडतोय. रन संख्या 24. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहे. 24 for 2. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 11 आलेले आहेत. आला की एक विकेटही आली आहे या षटकात. बट धावा काही थांबायचं नाव घेत नाहीये. रिवाचा फटका. या आधीच्या बॉलला जर बघितलं तर लॉंग लेगला, तर हा बॉल मात्र डायरेक्ट थर्ड मॅनला. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढेल. 28 धावा या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढावे लागतील. अतिशय सुंदर हँड अँड आय कोऑर्डिनेशन या 4 धावांच्या मदतीने. 28. 28 for 2. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 28 वर 2 स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. आता लास्ट बॉल. चार बॉल मध्ये बघता बघता 10 वर पोहोचलेत विशाल. कुंदन कोळी रन बॉल 10 वरती. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल. जमिनीला समांतर फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफच्या क्षेत्रात. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील षटक मात्र पूर्ण होईल. 15 धावा प्रकाश सपकाळे यांच्या षटकात आल्यात. 15 धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 28 रन. 3 ओव्हर 28 रन 2 गडी बाद. 3 ओव्हर 28 2 गडी बाद. विशाल शिरसाट 5 बॉल 10. दुसरीकडे कुंदन 10 बॉल 10. दुर्वेश मडवी यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. 3 ओव्हर 28. 3 ओव्हर 28 2 गडी बाद. दुर्वेश मडवी आलेत आता. यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे चेंडूच्या खाली. काल अर्धशतक दुर्वेश मडवी यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालं होतं. पण आज गोलंदाजीत काय सुरुवात केली आहे. पुढे टाकलेला बॉल त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न.
लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळाडू होते तैनात आणि तिकडे मात्र पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट. 28च्या स्कोरवर तिसरा धक्का. फलंदाज बाद. OUची विकेटचं पतन. इकडे मात्र काय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज कोळी यांना मात्र दाखल केलं जाते. चांगला चेंडू. हलक्या हाताने यावेळेस मात्र दाबण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 3 बॉलच्या खेळात आतापर्यंत जर बघितलं तर एकही धाव खर्च केलेला नाहीये या षटकात. टीमची रनसंख्या 28 वरती 3. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती दुर्वेश मडवी यांनी. जबरदस्त प्रदर्शन या खेळाडूचं कालपासून सुरू आहे. अठ्ठावीस वर 3 स्कोर. चौथं षटक आपण बघू शकतो. KCL कोळी क्रिकेट लीगचा थरार. यावेळेस काय क्रॉस बॅटेड फटका. दुर्वेशच्या विरोधात हल्ला चढवला आहे. चेंडू मात्र सर डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. अंततः इकडे मात्र चौथ्या बॉलवर मोठा फटका आला. दबावाला थोडासा हटवण्याचा प्रयत्न, कारण की 3 विकेट इकडे मात्र फार झटपट पटापट पडल्यात. आणि यावेळेस जर बघितलं तर चांगल्यारीत्या बॅटवर घेत बैठक सरळ सीमारेषा पार. बैठकचा टकाटक फटका. रनसंख्या 34. 3 गडी बाद. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. फुलल्यांचा बॉल हलक्या हाताने मागच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. 1 धाव तिकडे मात्र मिळून जाईल. दुसरीचा नाही कॉल आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 35 वर 3 स्कोर. शेवटचा 1 बॉल. चांगलं षटक. हालाकी 7 धावा खर्च झाल्या आहेत, बट पहिल्या बॉलवर विकेटही आली होती, हेही विसरून चालणार नाही. बट पार्टनरशिपची गरज आहे. विशाल शिरसाट यांच्यावरती आज फार मोठ्या प्रमाणावर नजर आहेत, कारण की संघ अडचणीत आहे. 35 वर 3 स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. दुर्वेश मडवी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तिकडे मात्र मिळला. षटक इकडे मात्र पूर्ण होईल. तत्पूर्वी जर बघितलं तर शेवटच्या बॉलला आली आहे 1 धाव. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 36 रन. 4 ओव्हर 36 रन 3 गडी बाद. 4 ओव्हर 36 3 गडी बाद. टीम सोनवणे वॉरियर्स. चार ओव्हर 36. 4 षटकांच्या अखेरीस 36 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्गवर आता विजय सपकाळे यांना पाचारण केलं गेलंय. एकीकडे पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आहे, दुसरीकडे विकेट घेण्याचा प्रयत्न आहे.
विजय सपकाळे आता काय करतील आणि काय नाही. समोर जर बघितलं तर विशाल शिरसाट 6 बॉल 11 वर नॉट आउट. महत्वाचा सामना आहे सैंदाने वॉरियर्स. नक्कीच मात्र काल रात्रीच्या मॅचमध्ये चांगला विजय मिळवला, बट याआधी एक सामना देखील त्यांनी गमावला होता, हेही विसरून चालणार नाही. यावेळेस काय इनसाइड आउट, ओव्हर दी कव्हर जुळवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र मागे नाहीये, सरळ मात्र टॉस का बॉस, प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने बॉल. आणि या 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढणार आहे. बॅकफूट पंच करत कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात मात्र चौकार खेळला आहे आणि या 4 धावांच्या मदतीने रन संख्या वाढते. 40 धावा इकडे मात्र स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. कनेक्शन प्रॉपर होतं, टायमिंग देखील तेवढीच चांगली होती आणि 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. 40 for 3. डावाच्या 5व्या षटकाची सुरुवात चौकाराने. याही वेळेस जबरदस्त हिट, लागोपाठचे इकडे मात्र फटके येतात आहे. 2 into 2 चौकार लागोपाठ. 8 धावा आल्यात आणि थोडंसं मात्र इकडे गिअर चेंज करण्याचा प्रयत्न. 44 for 3. यावेळेस मात्र मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला आहे. विशाल शिरसाट यांनी फक्त दिशा दाखवली बॉलला, तोपर्यंत धावा स्वरूपी 2 धावा इकडे मात्र पळून काढल्या. रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने 46 वर. चांगली पार्टनरशिप रंगली आहे विशाल शिरसाट मनोज कोळी यांच्या दरम्यान. 46 वर 3 स्कोर. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल. शेहेचाळीस धावा 3 गडी बाद. आडव्या बॅटने हवाई फायर, विशाल शिरसाट यांच्या बॅटमधनं विशाल काही स्ट्रोक, सरळ सीमारेषा पार. बॅटची गर्जन, धावा पुरेपूर आधा दर्जन, सिक्सर षटकार. रन संख्या 52 वर 2. सोनवणे वॉरियर्स विरोधात सैन्याने सुपर किंग्स. शेवटचा बॉल. रिवर्सचा फटका. याही वेळेस कमालीची बॅटिंग सध्याच्या घडला सोनवणे वॉरियर्स या संघासाठी करत असताना विशाल शिरसाट. महागडं षटक आणि षटक समाप्तीचा इशारा. 5 over 58. 5 over 58 3 गडी बाद. टीम सोनवणे वॉरियर्स. तब्बल जर बघितलं तर 22 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 5 over 58 3 गडी बाद. पाच ओव्हर 58 धावा. सोनवणे वॉरियर्स. सैन्याने सुपर किंग्सला विकेट मात्र इकडे घ्यावी लागेल. कमाल मात्र करावी लागणार आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फलंदाजांच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 33 वर नॉट आउट आहे विशाल शिरसाट. 4 बॉलमध्ये 7 वरती खेळतात आहे मनोज कोळी. पाच ओव्हर 58 3 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मनोज कोळी आहेत, बट जी कामगिरी विशाल शिरसाट यांनी आतापर्यंत सोनवणे वॉरियर्ससाठी केली आहे लाजवाब. चला गोलंदाजी मार्कवर आता दुर्वेश मडवी यांना पाचारण केलं जात आहे सैन्याने सुपर किंग्स संघाकडनं. हलक्या हातांनी यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
मागच्या षटकात आपण बघितलं तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेटही दुर्वेश यांनी मिळवली होती. 58 3 आहे. डावाचं 6वं षटक. सैंदाने सुपर किंग्स. हो टप्पा पडल्यानंतर हलकासा मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. लागोपाठची इकडे मात्र 2 डॉट बॉल जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने जर बघितलं तर 2 निर्धाव चेंडू. बॉलर टू कीपर. मनोज एकीकडे 7 वरती नॉट आउट, दुसरीकडे दुर्वेश 2 बॉल डॉट केले त्या षटकात. डावाचं 6वं षटक. याही वेळेचा बॉल चांगला चेंडू आहे. 3 बॉल इकडे मात्र डॉट करण्यात आतापर्यंत यशस्वी राहिले दुर्वेश मडवी. अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे टीम सैंदाने सुपर किंग्सला. 58 3 आहे स्कोर. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव आलेत. सोनवणे वॉरियर्स. यावेळेस काय अपील केली जातीये, स्ट्रॉंग अपील. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. दुर्वेश मडवी यांना मिळतं यश. सोनवणे वॉरियर्स ला लागतो इकडे धक्का. आणि 4थ्या बॉलवर मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या नादात इकडे मात्र मोठी विकेट मनोज यांना मात्र परतावं लागेल. 58 4. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारीत्या इकडे क्रॉस बॅटेड फटका उचलण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड तिकडे मात्र चेंडूने घेतली आणि झेल होताना आपल्याला तिकडे पाहायला मिळालाय. फलंदाज बाद आहेत. 58च्या स्कोरवर 4थं यश मिळालंय सैंदाने सुपर किंग्स या संघाला. चला न्यू बॅटर. अठ्ठावन्नवर 4 आहे स्कोर. नक्कीच सैंदाने सुपर किंग हा संघ जर या स्पर्धेमध्ये फायनल विजेता राहतोय तर संघ मालकांच्या वतीने देखील मात्र त्यांच्यासाठी एक चांगला मोठा टूर मात्र प्लॅन केलेला आहे. आणि कमिटी सह तर चला वाहत्या गंगे जर बघितलं तर सर्वच मात्र गंगेत डुबकी मारून घेणार आहेत. आणि संघ मालक देखील म्हणतात कमिटी शिवाय मजा थोडी आहे. कमिटी पहिले बट टीमही आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी. 59 वर 4. लास्ट बॉल टू गो. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. फटका मात्र हवेत. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात फटका खेळलाय. 1 धाव मात्र इकडे मिळून जाईल. षटक मात्र पूर्ण होईल. चांगलं षटक दुर्वेश मडवी यांनी मात्र दोन्ही षटकात चांगली कामगिरी केली आहे. 2 धावांमध्ये 10 धावा खर्च करत 2 गडी बाद केल्यात आणि 6 षटकांच्या अखेरीस 60. 6 ओव्हर 60 4 गडी बाद टीम सोनवणे वॉरियर्स. सहा ओव्हर 60 4 गडी बाद. 6 ओव्हर 60 4 गडी बाद सोनवणे वॉरियर्स. सहा ओव्हर 60 4 गडी बाद. यावेळेस काय बॅटची कड. व्हॉट अ कॅच. टोएंडला तिकडे मात्र लागला बॉल. प्रकाश सोनवणे यांना मात्र इकडे यश मिळताना पाहायला मिळत आहे. टोएंडला लागला आणि कीपरने मात्र एका हाताने जणू काही आंबाच तोडलाय. 6वं यश मिळत आहे सैंदाने सुपर किंग्स या संघाला. 60च्या स्कोरवरती 5. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे. शहानिशा केली जाईल गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये, शैलीच्या रिगार्डमध्ये आणि निर्णय जो काय तो मात्र आपल्या समोर येईल. शहानिशा करून जो काय निर्णय राहील तो मात्र इकडे दिला जाणार आहे. टोएंडला लागला होता फटका आणि झेल मात्र तिकडे घेतला गेला. हालाकी तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली जाते. अँगल दर अँगल, फ्रेम बाय फ्रेम शहानिशा केली जाईल आणि त्याच्यानंतर मात्र जो काही निर्णय आहे तो मात्र आपल्या समोर स्पष्ट केला जाईल.
चला फेअर डिलिव्हरी आउट. OUT फलंदाज मात्र बाद राहतील. बॅटची कड घेतली आणि किपरचं कौतुक राहील विशेषतः. एका हाताने मात्र तिकडे झेल टिपलाय. झेल मात्र इकडे होताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र बाद आहे. 60च्या स्कोरवरती मात्र 5वा धक्का. संघ मालकांचा जोश बघताच बनत होता जशी विकेट आली. 60 वर 5 फलंदाज बाद. साठ वरती 5वा धक्का. इकडे मात्र सोनवणे वॉरियर्स या संघाला मात्र लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. कल्पेश सोनवणे. दुसरीकडे जर बघितलं तर प्रकाश सोनवणे वैयक्तिक आपल्या कोट्याचं पहिल्या षटक हाताळत असताना पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवली आहे. चला मॅच थोडासा लवकर खेळवायचा विनंती आहे दोन्ही संघांना. 60 वर 5. हो याही वेळेस चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र टाकला. त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र तेवढा काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना सातत्याने जर बघितलं तर निर्धाव चेंडू. 60 वर 5. याही वेळेस पंचांचे जवळ दोन्ही हात समांतर. सुशांत सर मॅन फ्रॉम निफाड यांच्या माध्यमातून इशारा येतोय एका धावेचा. ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल आणि त्यांनी मात्र कळवलंय अवांतरची 1 धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडणार आहे. 61 वर 5 आहे स्कोर. 61 फॉर 5. सोनवणे वॉरियर्स हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कुठलीच रिस्क घेतलेली नाहीये कारण की 5 गडी आपण बघतोय ऑलरेडी तंबूच्या असलेल्या लागलेल्या आहेत. डाव इकडे मात्र सावरण्याचा प्रयत्न करताय. बट हेच त्यांना विसरून चालणार नाही की धावा देखील इकडे बनवायच्या आहेत कारण की यानंतर केवळ आणि केवळ 3 षटकांचा खेळायचा बाकी आहे. 61 वर 5 आहे स्कोर. आकुटाप्याचा बॉल मागच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र सरळ चाललाय सीमा रेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा घ्या या बॉलवर. 4 चौकार. थोडासा शॉर्ट टर्म गुड लेंथवर मात्र हा चेंडू पिच केला गेला होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता खासा शॉट होता. मागच्या दिशेने मात्र त्याला डिपॉझिट केलं आणि हवाई सफर करत बॉल मात्र सरळ गेला सीमारेषा पार. धावा मात्र इकडे जुडतात स्कोर कार्ड वरती 4. 65 वर 5 स्कोर. 65 फॉर 5. 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील. शेवटचे 2 बॉल. याही वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्यारीत्या तिकडे मात्र चेंडूला अडवलं. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 65 वर 5. शेवटचा बॉल यायचा बाकी या षटकातील. लास्ट बॉल टू गो. 65 वर 5 शेवटचा बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आता मात्र आवाक्यात होता. सरळ भिरकावून लावलाय. षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. तब्बल 11 धावा आणि 1 विकेट या षटकात आली. सुरुवात झाली विकेटने आणि षटकाचा अंत झालाय षटकाराने. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा 6 षटकार. 7 ओव्हर 71 5 गडी बाद. 71 फॉर 5 आफ्टर 7. हर्ष सपकाळे यांना पाचारण करण्यात आले. हर्ष सपकाळे आउटसाइड दी ऑफचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र इकडे झाला नाही. डॉट बॉल आलाय. याही वेळेस सोडवलाय बॉल. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली. 71च्या स्कोरवर 6वा धक्का. फलंदाज मात्र बाद. चांगल्यारीत्या इकडे बॅटवर घेतला बॉल. त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फक्त जागेवर उसळी मिळवताना पाहायला मिळाला.
क्षेत्ररक्षक मात्र आले बॉलच्या खाली, तिकडे झालाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. हर्ष यांना विकेट मिळतीये. सरळ राहिला बॉल, टप्पा पडल्यानंतर जशास तसा, आणि यास झेल मात्र तिकडे टिपला गेला. सेलिब्रेशन, जल्लोष, सैनदाने सुपर किंग्स या संघाला इकडे यश मिळत आहे. जय बालाजी संघाचे ओनर जयदीप दादा सोनवणे कोळी ब्लास्टर संघाचे संघमालक भूषण भाऊ सोनवणे आणि त्याचबरोबरीने जय बालाजी संघाचे संघमालक जयदीप दादा सोनवणे, दोन्ही आमच्या मान्यवरांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 72 वर 6. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 72 वर 6 स्कोर. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायची बाकी. लास्ट 2 बॉल्स टू गो. 4 बॉल मध्ये फक्त एक धाव आली आहे आणि इकडे मात्र अजून एक विकेट येता येता राहिली आहे. एक वेळेस असं वाटलं होतं की सोप्पा झेल इकडे मात्र होऊन जाईल, पण तिकडे जर बघितलं तर झेल काही कॅरी झालाच नाही फिल्डर पर्यंत. 73 वर 6. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. 8 षटकांचा खेळ पूर्ण. 8 ओव्हर 74. 8 ओव्हर 74, 6 गडी बाद. 74 फॉर 6 आफ्टर 8. 8 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 74 धावा स्कोर कार्डवर आहे. धावाचा आता 9वं षटक. चला, नवीन गोलंदाज आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर आपण यायचं आहे. 8 ओव्हर 74, 6 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात प्रकाश जे मात्र आलेत गोलंदाजी मार्कवर आता. ओ, यावेळी जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफचा बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना डावाचं मात्र हे 9वं षटक सध्याच्या घडल्या प्रगतीपथावर आहे. प्रकाश सोनवणे या आधीच्या षटकात केवळ आणि केवळ 11 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. यावेळेस काय आपल्या स्टाईल मध्ये खेळून दिलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि पंचांचा इशारा इकडे मात्र आलाय. 4 धावा इकडे मात्र त्यांनी ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहे. एक पाय तिकडे हवेतच होता आणि अतिशय कलात्मकरित्या फटका खेळून दिला. याही वेळेस त्याच अंदाजात खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघू शकतो. निर्धाव चेंडू त्यांनी पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 4 धावा. 78 वर 6 स्कोर. $78 for 6. 3 बॉल याचे बाकी आहेत या षटकातील. याही वेळेस हो 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 इथे देखील चेंडूची हवाई यात्रा. आता मात्र जबरदस्त बॅटिंग उदय बाविस्कर. थोडासा आखूड टप्प्याचा शॉट ऑफ गुडलेनचा बॉल होता आणि इकडे मात्र खडे खडे डायरेक्ट चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर षटकार. $84 वर 6 स्कोर. 2 बॉल यायचे बाकी आहेत. याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने मारा केला आहे. तिकडे मात्र अडवला जातोय बॉल. यस नो थोडंसं मात्र तिकडे मिसकम्युनिकेशन. हालांकी व्हाईट बॉलचा इशारा मॅन फ्रॉम निफाड यांच्या माध्यमातून येतोय.
पंचांच्या भूमिकेत एकीकडे आपण बघतोय सुशांतजी, जे मात्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अविनाश बंगाळ सर. 85 वर 6. 2 बॉल याचे बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. $85 for 6. 8 बॉल चेंडू तब्बल डावात येणार आहेत इथून पुढे. या षटकात जर बघितलं तर शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उडवलाय बॉल, फटका हवेत आहे आणि हा देखील चेंडू मात्र गगनाला गवस निघाला, सरळ निघून गेलाय. जबरदस्त बॅटिंग, हवाई फायर, हवाई मेल, सरळ चेंडू सीमारेषा पार. 6 धावांची मोहर, षटकार, सिक्सर. रन संख्या यस 91. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 7 बॉलचा खेळ अजून यायचा बाकी आहे. 91 धावा स्कोर कार्डवर. काय बॅटिंग केली आहे उदय बाविस्कर. 7 बॉल 18. यावेळेस आपल्याच अंदाजामध्ये बॅटिंग काहीतरी वेगळीच केली आहे उदय बाविस्कर. स्टाईल मात्र जबरदस्त आहे त्यांची. यावेळेस फेअर डिलिव्हरी, कारण की नवीन नियमांच्या अंतर्गत स्टम्प्सच्या लेग स्टिक असो ऑफ स्टिक असो, लेग स्टिकला खास करून एक फुटाची मार्किंग करण्यात आली आहे, 1 अर्ध्या फुटाची. त्या लाईनला जर कट करून बॉल जर बाहेर जात असेल तरच तो वाईड दिला जाईल. 9 षटकांच्या अखेरीस 91 वर 6. 91 for 6. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील. सोनवणे वॉरियर्सचा प्रयत्न 100 पार जाण्याचा. दुसरीकडे सैनदाने सुपर किंग्स या संघाचा प्रयत्न कमीत कमी मध्ये रोखण्याचा. 91 वर 6 स्कोर. डावाचं मात्र शेवटचं षटक. जर्सी क्रमांक 40 कल्पेश बाविस्कर आलेत गोलंदाजी मार्कवर. जर्सी क्रमांक 40 कल्पेश बाविस्कर. वर 6 स्कोर. चला मॅच थोडीशी लवकर लवकर खेळवा विनंती आहे सैनदाने सुपर किंग्स आपल्याला. ओ चांगला चेंडू आहे यावेळेस, मात्र चांगला चेंडू आहे. फुलाल्यांचा बॉल टाकला, हालाकी फिल्डर मात्र इकडे आहे चेंडूला अडवण्यासाठी. खोलो टप्प्याचा बॉल टाकला होता धावस्वरूपी. इकडे मात्र मागच्या दिशेने फटका मात्र खेळून दिला. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती. फलंदाज बाद. झेल मात्र तिकडे झाला. 91च्या स्कोरवर 7वा धक्का. 91 for 7. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र आकाशात. हालाकी फिल्डर तिकडे जोपर्यंत चेंडूवर येत आहे तोपर्यंत जर बघितलं तर धावा मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या जातील. वरुण बाविस्कर जे मात्र न्यू बॅटर आलेले आहेत. 7 गडी जरी बाद झालेले असते तरी देखील आपण बघतोय 100च्या दिशेने वाटचाल करतीये. सध्याच्या घडीला सोनवणे वॉरियर्स 92 वर 7 स्कोर. 4 बॉल याचे बाकी आहेत आता या डावातील शेवटचे. फुलाल्यांचा बॉल, याही वेळेस 1 धाव मात्र मिळून जाते. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसणार आहे. सिंगलनेच मात्र संतुष्टी मानावी लागेल. 1-1 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव. शेवटचा षटक कल्पेश बाविस्कर जर्सी क्रमांक 40 यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं गेलंय. रेंजच्या बाहेर आहे यावेळेस मात्र. चांगलं क्षेत्ररक्षण. हलकीशी फंबल तिकडे मात्र होतीये. तत्पूर्वी काय पंचांचा बोट जाईल आकाशाकडे. धावबादची विकेट येईल आणि या धावबादच्या स्वरूपात मात्र परतावा लागेल. चांगला
पॉइंटला तिकडे चेंडू अडवला गेला, त्याच्यानंतर कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षण झालं. जसा चेंडू हातात आला तसा मात्र केला गेला थ्रो, आणि या गोलंदाजाच्या माध्यमातून यष्ट्या देखील तिकडे उडवल्या गेल्या. फलंदाज बाद राहिलेले आहेत. निर्णय मात्र इकडे आलेला आहे. 8वा धक्का लागतोय. तेजस कोळी न्यू बॅटर. चला तेजस थोडंसं लवकर, 2 बॉल यायचे बाकी आहेत. 94-8 यानंतरचा मॅच. चला यानंतरचा सामना दोन्ही कॅप्टन. चला डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना शेवटचा बॉल. 94 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला पुढचा मॅच. 94-8 स्कोर, आणि शेवटच्या बॉलला देखील अलॉंग दी कार्पेट खेळून दिलाय. डीप मिड विकेटला आहे खेळाडू. धावस्वरूपी जर बघितलं तर तिकडे मात्र चेंडू अडवला जातोय. षटक मात्र इकडे काय, इकडे काय, इकडे काय, डाव
चला रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर 18वर 2 आहे. 45 बॉलमध्ये 78ची गरज आहे. दुर्वेश मडवी 3 बॉल 12. यावेळेस फुलर यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने टॅप अँड रनची भूमिका. कालही जर बघितलं ना फार धुवाधार बॅटिंग केली होती दुर्वेश मडवी यांनी. खानदेशी भाषेत सांगायचं म्हटलं तर गहिरी खतरनाक बॅटिंग केली होती. आता इकडे काय करतील हे मात्र इकडे पाहायचं आहे आपल्याला. KCL 19वर 2 स्कोर आतापर्यंत तरी 4 बॉलमध्ये 13वर खेळतात आहे. 44 बॉलमध्ये 77ची गरज आहे. सोनवणे वॉरियर्सला एकीकडे विकेट पाहिजे, सैनदाने सुपर किंग्सला एकीकडे धावा पाहिजे. कोणाचा शोध पूर्ण होणार, कोण कोणावर वर्चस्व मिळवणार, वर्चस्वाची लढाई, बेस्ट वर्सेस बेस्टचा खेळ. शॉर्ट चेंडू इकडे मात्र संपर्क एवढा काही खास होऊ शकला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 5 बॉलमध्ये आपण बघू शकतो आतापर्यंत 8 धावा येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्यात. 19वर 2 स्कोर, 19 for 2. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. स्विंग केलाय यावेळेस, काय डाऊन दी ग्राउंड. हर्ष यांचा मात्र इकडे विकेट येतोय. फलंदाज बाद आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. शेवटच्या बॉलला आली आहे विकेट. 19वर 3. जलसंधारण विभागातील नक्कीच जर बघितलं तर आमचे लाडके मित्रबंधू आदरणीय राहुल भाऊ बारी आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर रवींद्रजी जाधव सर यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे, ज्यांच्या माध्यमातून या आधीच्या मॅचचा टॉसही केला गेलाय. आणि यस, मान्यवरांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओव्हर 19, 3 ओव्हर 19, 3 गडी बाद. ते बघा स्टेजवरच्या खुर्च्या फक्त विनंती आहे की घेतल्या तिथून मात्र वापस ठेवून द्याल, आपल्याला विनंती आहे प्लीज. आयोजन समितीकडनं या सूचना आहेत. 3 ओव्हर 19, 3 गडी बाद. हो, चांगला चेंडू. अश्विन शंखपाल जबरदस्त गोलंदाजी करत असताना या आधीच्या षटकात विशाल शिरसाटे बॉलर, स्कोरर यस विशाल शिरसाट यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कर पाचारण करण्यात आलंय. 19वर 3 स्कोर. क्रॉस बॅटेड फटका, उंची मिळाली आहे, फटका हवेत आणि विकेट. विशाल शिरसाट हुकुमचा इक्का या मॅच मध्ये मात्र मोठी विकेट मिळवून देतोय. पिन ड्रॉप सायलेन्स लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र फटका फसलाय आणि मोठा मासा विंडला होता फासा, त्याच्यात अटकलाय दुर्वेश मडवी नावाचा मोठा मासा. जल्लोष शब्दाच्या घडला होतोय. 19वर 4, 19 for 4. चार गडी बाद. पहिला बॉल चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात आली आहे विकेट. आज अनुभव दाखवलाय विशाल शिरसाट यांनी. बॅटिंग मध्ये देखील मात्र फार मोठा अनुभव त्यांच्याकडे आणि आज गोलंदाजीत एक गेम चेंजिंग विकेट. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितला तर इकडे काय इकडे काय इकडे काय, हडबडी गडबडी हडबडी गडबडी. अरे रामा, मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. काय काय पाहायला मिळत आहे, काय काय पाहायला मिळत आहे. रन संख्या 19. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिलीप सोनवणे. फुलल्यांचा बॉल, हा देखील फक्त बॅट चालवली, रडार मध्ये इकडे आला नाही. एक हात मात्र इकडे शार्क यांचा बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. फ्री हिट असणार आहे आता. हात खोलण्याची संधी. वेस्ट साईडच्या रिकार्डमध्ये नो बॉल दिलाय बंगाल सरांनी. 20वर 4 स्कोर. यावेळेस मात्र जमिनीला समांतर धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मिळेल. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 21 for 4.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मागे मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इथे देखील एक धाव मिळताना पाहायला मिळेल. 22 वर 4. शेवटचा एक बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. सदोतीस बॉल मध्ये 74 ची गरज. 37-74. चांगला चेंडू स्लोअर वनचा अतिशय चांगला मारा. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. काय गोलंदाजी केली आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये विशाल यांच्यासाठी. 2 ओव्हर 10 रन आणि 3 गडी इकडे मात्र विशाल शिरसाट यांनी बाद केलेले आहेत. 4 षटकांच्या अखेरीस 22 वर 4 आहे सैंदाने सुपर किंग्स या संघाचा स्कोर. 4 ओव्हर 22 4 गडी बाद. उर्वरित जर बघितलं तर 36 बॉल 74 ची गरज आहे. 36 बॉल 74 धाव्यांची गरज. डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळला गेलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढतीये. क्रिकेटमध्ये जर बघितलं ना तर रनआउट होणं हे मात्र किती महागाचं असतं. आज हे आपण बघितलं होप पैलवान या संघाच्या विरोधात. आणि मला नाही वाटत सैंदाने सुपर किंग्स हा संघ तशी काही चुकी करण्याच्या मूडमध्ये आहे सध्या, कारण की 4 विकेट सध्या तरी पडलेला आहे. 26 वर 4. काही नाही. 26 वर 4 आहे स्कोर. डाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 4 धावा आतापर्यंत आल्या. चंदन बाविस्कर यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. ओ चांगला चेंडू फॉलो केलं यावेळेस. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. कन्सिस्टंटली एक लाईन अँड लेंथ पकडून मात्र इकडे गोलंदाजी केली जाते. 26 वर 4 आहे स्कोर. 3 बॉल यायची बाकी. यावेळेस मात्र उडवलाय मागच्या दिशेने फटका. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील चालता बोलता तिकडे मात्र एक धाव ही मात्र पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो रन संख्या मात्र इकडे वाढेल. 27 वर 4. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. लास्ट 2 बॉल्स टू गो. स्ट्रायकर एंडला दिलीप. (27 for 4). लॉफ्ट केलाय. ओ हो भावा कशाला पळतोस तू दूर. इकडे मैदानाच्या आतमध्ये दिलीप सोनवणे यांच्या बॅटबंद निघालाय कडक दूर. षटकार 6. फुलाल्यांचा बॉल होता आणि इकडे जर बघितलं तर अस्सल टोलाच पाहायला मिळालाय. चेंडूला पंख पडून दिलेत. हवाई सफर हवाई यात्रा चेंडूची केली आहे गोटी. 6 षटकार. 33 वर 4 स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. 11 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये आल्यात. लास्ट बॉल टू गो. रेंजच्या बाहेर हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मिसफील्ड. तालियों का शोर और बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा. शानदार 4. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये रेफरल इकडे मात्र घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र इकडे घेतली जाते. आउटसाइड द ऑफचा बॉल होता आणि यस गोलंदाजाच्या ऍक्शनच्या निगाडमध्ये शहानिशा इकडे मात्र केली जाईल. स्कोरर मयूर सर, गुणलेखक मयूर सर, ते अविनाश सर आपल्याला आवाज देत आहे मैदानात. शहानिशा इकडे मात्र केली जाते. नो बॉल हा कॉल इकडे मात्र दिला गेलाय. तर 9+4 अशा 5 धावा जुळतील आणि शेवटच्या बॉलला
नक्कीच मात्र लायसन्स राहील नवीन गोलंदाजाच्या विरोधात हात खोलण्याचं, कारण की फ्री हिटचा बॉल आता मात्र इकडे वाट बघणार आहे. चला मॅच ऑन करायचं आहे आपल्याला. विनंती आहे बंगाल सर, सामना थोडासा लवकर सुरू करा. चला सामना सुरू करायचा आहे. एक बॉल इकडे मात्र हाताळला जाईल. या षटकातील फ्री हिटचा बॉल आहे. यस, एक बॉल बाकी केवळ आणि केवळ या षटकातील, तोही फ्री हिटचा आहे. 38 वर 4. सैंदाने सुपर किंग्स मॅच मध्ये मात्र कमबॅक करते. विशाल शिरसाट यांनी मात्र पकड बनवून दिली होती, ज्यारीत्या 3 विकेट त्यांनी आज पटकावल्यात. इकडे हलकीशी पकड मात्र थोडीशी ढिल्ली होतीये. 38 वर 4 स्कोर. शेवटचा बॉल फ्री हिटचा कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. यावेळेस मात्र फुलल यांचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 5 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 5 ओव्हर 38, 4 गडी बाद, 5 ओव्हर 38 रन, 4 गडी बाद. शेवटचे 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी 58 ची गरज आहे. 30 बॉल 58. चला 5 ओव्हर 38, 4 गडी बाद. पहिल्याच बॉलवर तेजस कोळी यांच्या विरोधात आणि झेल ड्रॉप. इकडे मात्र हलकंसं मिक्सअप. पंचांचं बोट मात्र जात आहे आकाशाकडे. काय सर, रेफरल इकडे मात्र घेतला गेलाय. यस, तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली जाते. झेल इकडे सुटताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र थ्रो केला गेला बॉलिंग एंडला. बॉलरने थ्रो केला स्ट्रायकर्स एंडला. हडबडी गडबडी मिक्सअप आणि फ्रेम बाय फ्रेम काळजाचे ठोके सध्याच्या घडीला धगधग 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 करत वाढतात आहे. चांगल्यारीत्या तिकडे चेंडू अडवला देखील आणि निर्णय पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. रेड लाईट इज ऑन. OUT फलंदाज बाद. चांगलं काम तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं केलं गेलं. जसा चेंडू हातात आला आणि तशी मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद OUT. एकोणचाळीस वर 5, 39 फॉर 5. एकोणचाळीस वर 5. एकोणतीस बॉल मध्ये 57 ची गरज. चला न्यू बॅटर विशाल कोळी, जे मात्र आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मॅच जर बघितलं तर अतिशय रोमांचक स्थिती सुरू आहे सध्याच्या घडीला. काय होईल काहीच सांगता येत नाही. कोणताही संघ इकडनं मात्र बाजी मारू शकतो. 39 फॉर 5. स्विंग अँड मिस बाहेर होता. नक्कीच जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत चेंडू मात्र कीपरच्या दिशेने गेलाय.
एक एक डॉट बॉल इकडे मात्र मॅच वरती पकड बनवेल सोनवणे वॉरियर्सची आणि एक एक धाव, एक एक मोठा फटका, एक एक चौकार, एक एक षटकार सैंदाने सुपर किंग्स या संघाला देखील मॅच मध्ये बनवून ठेवेल. तर तो प्रयत्न करावा लागणार आहे दोन्ही टीम्सला. यावेळेस काय आडव्या बॅटने डीप मिड विकेटला खिलाडी के मस्तक पे दस्तक, निकल जाएगी ये गेंद, निघून जाईल आज चेंडू सीमारेषा पार. कुठलीच संधी नाहीये चेंडूला अडवण्याची आणि पंचांच्या माध्यमातून इशारा हा येतोय चौकार. ताकद लावली होती त्या फटक्याच्या मागे आणि यस मूर्ती लहान पण कीर्ती महान. जर्सी क्रमांक 07 स्ट्रायकर एंडला विशाल कोळी. याही वेळेस हवाई सफर, चेंडूची केली आहे हवाई यात्रा. विशाल कोळी जो चेंडूला पाठवतो मैदानाच्या बाहेर लाईक अ गोळी. नाव आहे त्याचं विशाल कोळी. जबरदस्त बॅटिंग, छोटा पॅकेट बडा धमाका. आणि बॅटिंग ज्या रीत्या होती एकच गाणं आठवत आहे सध्याच्या घडला जे ट्रेंडिंगला देखील आहे, फटाफट टक फटाफट. 2 फटके मात्र इकडे खेळलेत आणि 2च फटक्यांमध्ये वातावरण टाईट केलंय. 49 वर 5 आहे स्कोर. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू अडवला जाईल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना शेवटचा बॉल यायचा बाकी. 49 वर 5 शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. सैंदाने सुपर किंग्स, कधी मॅच सोनवणे वॉरियर, कधी सैंदाने सुपर किंग्स, कधी गोलंदाज कधी फलंदाज. 25 बॉल 47. यावेळेस काय फक्त उंचीचे नंबर आहेत आणि इकडे मात्र विकेट आली आहे खटाखट. फलंदाज मात्र बाद होतात आहे. चौकार षटकार मारल्यानंतर म्हणजे विकेटने सुरुवात झाली आणि विकेटने मात्र इकडे अंत झालाय. पहिल्या बॉलवर इकडे मात्र धावबादची विकेट आली. त्याच्यानंतर विशालचा प्रयत्न होता, बॅटच्या टॉप एजला लागला बॉल. उंचीचे नंबर तर मिळाले बट लांबीचे नाही. चांगला जेल कीपर याच्या माध्यमातून अश्विन होते तिकडे, अश्विन शंकबाल ज्यांनी मात्र जेल तिकडे टिपला आणि 6 षटकांच्या अखेरीस 49 वर 6 स्कोर. 49 गडी बाद आणि मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल 47 ची गरज आहे. 24 बॉल 47. चला 7व्या षटकाला सुरुवात होईल. निखिल यांनी मात्र आखूड टप्प्याचा बॉल आणि इकडे देखील वॉड कॅच. काय झेल टिपलाय लाजवाब. फार ग्राउंड तिकडे मात्र कव्हर केलं रत्नदीप सपकाळे. गोलंदाजी मार्कवर आले आणि चंदन यांनी मात्र इकडे जबरदस्त झेल टिपलाय. खासा जर बघितला तर लांबूरचा प्रवास त्यांनी ऑलमोस्ट कव्हर केला. आणि एक गोष्ट समजायला इकडे मार्ग नाहीये, सैन्याने सुपर किंग संघाचे जे काही खेळाडू येतात आहे ते मात्र झटपट बाद होतात आहे. लागोपाठ मात्र इकडे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याआधी देखील आपण बघितलं विशाल मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाले. इथे निखिलला देखील परतावं लागलं आणि चंदनने मात्र इकडे जबरदस्त झेल पकडलाय. आणि ज्या रीत्या सध्याच्या घडीला मात्र इकडे कामगिरी होतीये, नक्कीच म्हणत असेल सोनवणे वॉरियर्स, चंदन तुम चंदन नहीं तुम तिलक हमारे माथे का. कारण की कामगिरीच एवढी सुरेख केली आहे चंदन यांनी. एकोणपन्नास वर 7. पन्नास वर 7, 22 बॉल मध्ये 46. कल्पेशला आज मात्र इकडे काहीतरी कमाल करावी लागणार आहे. सलमान देऊन यावेळेस मात्र खेळलाय, फक्त ढकललाय बॉलला. जो विश्वास आज ॲज अ आयकॉन, ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून संघ मालकांनी कल्पेशवर दाखवला आहे, त्या विश्वासावर आज मात्र कल्पेशला खरं उतरावं लागणार आहे. कारण की मॅच जर बघितलं तर सध्याच्या घडीला फसलेली आहे आणि कल्पेश जाणले जातात अशा सिच्युएशनमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आज मात्र करून दाखवावी लागेल.
CCL मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग करतात कल्पेश बाविस्कर, आज मात्र तशा प्रकारची बॅटिंग KCL मध्ये देखील करावी लागेल. 21 बॉलमध्ये 45ची गरज आहे. ओ यावेळेस काय बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय, हालाकी मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक स्वतः कीपर चेंडूला अडवत आहे. जबरदस्त गोलंदाजी रत्नदीप सपकाळे. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. षटकात 2 धावा केवळ आणि केवळ खर्च केलाय. एक गडी देखील त्यांनी बाद केलाय. 51 वर 7 आहे स्कोर. 51 फॉर 7. 2 बॉल याचे बाकी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टॉपेज, फटका हवेत, फिल्डर आणि क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चूक. इकडे मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळेल. एक धाव मिळताना पाहायला मिळेल. तरी देखील लाजवाब षटक. काय गोलंदाजी, संधीवर संधी इकडे मात्र निर्माण करतात आहे. 19 बॉलमध्ये 44 संधी तर आज कल्पेश बाविस्कर यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची. फुलाल्याचा बॉल, त्याला मात्र केलाय कन्वर्ट. हुकुमचा इक्का, लगावतोय मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त फटका. नो बॉलचा इशारा देखील इकडे केला गेलाय. आणि पुढच्या बॉलवर जर बघितलं तर पंचांचा पंखा देखील फिरलाय. घर 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 आणि सायरन देखील वाजलाय फ्री हिटचं. कल्पेश कल्पेश कल्पेश. 59 वर 7. लास्ट बॉल. फुलाल्याचा बॉल, सीधी बात, नो बकवास. जबरदस्त बॅटिंग. सागर पार्कच्या मैदानावर CCL मध्ये अशी बॅटिंग आपण बघितली आहे. आज मात्र KCL मध्ये पाहायला मिळतीये. कल्पेश, यू आर द सुपरस्टार. सैंदाने सुपर किंग संघाचा स्कोर 7 ओव्हर 65. 7 ओव्हर 65, 7 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 18. धावा पाहिजेत 31. 18 गेंदे 31 रन. क्या होगा, क्या होने वाला है, हे मात्र आता इकडे पाहायचं आहे. जबरदस्त बॅटिंग. फसवे चेंडू तिकडे टाकले गेले कल्पेशसाठी, बट कल्पेशने आपल्या ताकदीच्या बळावरती तिकडे मात्र चेंडूला सरळ बाहेर पाठवलाय. 65 वर 7 आहे स्कोर. जबरदस्त बॅटिंग. कल्पेश सोनवणे आता मात्र गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज स्ट्रायकर एंडला प्रकाश. यावेळेस मात्र जमिनीला समांतर फटका. एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढती आहे. 66 वर 7. 17 बॉल 30 रन. 3 बॉल 13 वर कल्पेश नॉट आउट. कमाल करावी लागेल, धमाल करावी लागेल कल्पेश बाविस्कर. फुलाल्यांचा बॉल, फटका हवेत. मागच्या दिशेने तिकडे फिल्डर आहेत, बट चेंडू काय सरळ जातोय सीमा रेषा पार. आणि ते देखील आपण बघू शकतो कशाच्या रिगार्डमध्ये, वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. इकडे मात्र रेफरल घेतला गेलाय बॅटिंग टीमने. हा मात्र रेफरल घेतलाय. बंगाल सर मात्र आम्हाला इकडे कळवतात आहे. आणि यस, तिसरे पंच इकडे मात्र भाकरे सर आणि त्यांच्या बरोबरीला जर बघितलं तर SP पॅनलचे सर्वा पांडियन सर मात्र शहानिशा करून मात्र निर्णय जो आहे तो मात्र देतील. नक्कीच आज आपण बघतोय सुजितजी पांड्यान जे मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. आणि त्यांनी देखील अविनाश बंगाल सर यांच्या पंचगिरीचं कौतुक केलेलं आहे की गेल्या काही वर्षात फार इम्प्रूव्हमेंट त्यांनी केली आहे. निर्णय इकडे मात्र नक्कीच अवघ्या काही वेळात आपल्यासमोर येईल. प्रत्येक अँगल दर अँगल इकडे मात्र शहानिशा केली जाते आणि फेअर डिलिव्हरी हा निर्णय मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळतोय. तर याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की बंगाल सरांचे फार कौतुक केलं आहे सुजित पांड्या सरांनी की फार अंपायरिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्या. हलक्या आधारे यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत, चेंडूला जोपर्यंत अडवतील. चला डॉट बॉल इकडे आलाय. 5 बॉल मध्ये 17 वरती नॉट आउट आहे कल्पेश. 15 बॉल 26 रन. 15 बॉल 26. स्विंग में स्कार वेगात बॅट फिरवली होती. संपर्क आला की तिकडे झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 2 डॉट बॉल इकडे मात्र लागोपाठ येताना आपल्याला पाहायला मिळाले. 70 वर 7 आहे स्कोर. शेवटचे 2 बॉल या षटकातील बाईचे बाकी आहेत. 14 बॉल 26 रन. कल्पेश
यावेळेस काय उडवलाय बॉल, मागे मात्र फिल्डर नाही. गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा कुठलाच तोटा. कल्पेश बाविस्कर, ही ताकद आहे मंडळी CCL ची. सरळ मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. जबरदस्त बॅटिंग. शेवटचे जर बघितलं तर इकडे एक चेंडू या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. या ही वेळ उंची मिळाली आहे, फटका हवेत आणि झेल झालाय. कल्पेश बाविस्कर यांची विकेट पडतीये. कल्पेश सोनवणे यांना मात्र इकडे बळी मिळालाय. टो एंडला लागला होता फटका, उंची मात्र मिळाली, फटका मात्र तिकडे फसला आणि झेल होताना पाहायला मिळतोय. कल्पेश सोनवणे अंततः इकडे मात्र मोठा अडसर दूर करतात आहे. चांगला झेल आणि फलंदाज बाद आहे. ओ यूची बिग विकेट डाऊन. मोठा मासा, संघाचा आयकॉन इकडे मात्र बाद झालाय. मॅच आली शेवटच्या 12 बॉल मध्ये आणि जिंकण्यासाठी 22 ची गरज. 12 बॉल 22 रन. 12 गेंदे 22 रन. बघू शकता डगआउट मात्र आहे. बघा खेमराज यांनी मॅच सुरू व्हायच्या आधी सांगितलं होतं या मॅचला लो स्कोरिंग उद्या, हाय स्कोरिंग उद्या, दोन्ही टीम इकडे हार मारणार नाहीये. हा मॅच शेवटपर्यंत जाणार आहे आणि खेमराज यांचं प्रिडिक्शन इकडे मात्र सत्यात उतरत आहे. मॅच शेवटपर्यंत जाती आहे. 12 बॉल मध्ये 22. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सोनवणे, गोलंदाजी मार्कवर तेजस. यावेळेस मात्र बॅटची कड लागेल. तिकडे मात्र हलकीशी मिसफिल्ड होतीये. हालाकी धाव तिकडे घेतलेली नाहीये. एक एक बॉलवर खूप काही निर्भर करत आहे. हालाकी डॉट बॉलने इकडे सुरुवात केली गेली आहे. आता 11 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे आपण बघतोय. 22 ची गरज आहे. डॉट बॉल मात्र इकडे आला तर नक्की सोनवणे वॉरियर. मोठा फटका आला तर सैंदाने सुपर किंग्स बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आणि झेल ड्रॉप होईल. धाव स्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र धाव पळून काढली. एक धाव इकडे मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नाहीये. 10 बॉल 21 रन. दोन्ही संघाचे पाठीराखे म्हणजे डगआउट जर तुम्ही बघितला ना तर दोन्ही संघांचा हाऊसफुल आहे. काही खुर्च्यांवर बसलेत, काही खाली बसलेत, काही उठून उभे राहिलेत. बट प्रत्येकाची हृदयाची धडधड सध्याच्या घडीला वाढलेली आहे. 10 बॉल मध्ये 21 पाहिजेत. यावेळेस काय लॉफ्ट केलाय, फटका हवेत आणि झेल होईल. सोनावणे वॉरियर्स 9वा धक्का इकडे मात्र देत आहे SSK सैंदाने सुपर किंग्स या संघाला. भिरकावण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र फटका फसला आणि फलंदाज मात्र इकडे होतात आहे बाद. आता शेवटची विकेट राहील. बॉल बाकी राहतील तब्बल इथून पुढे 9 आणि सामना जिंकण्यासाठी आपण बघू शकतो समीकरण जे मात्र सध्याच्या घडीला बनलंय 9 बॉल 21. असं नाही आहे की कधी लास्ट विकेटला 9 बॉल 21 बनलेले नाहीयेत, बनलेले आहेत. पण आज या दोन्ही बॅटर्सला तो विश्वास दाखवावा लागणार आहे. संघ मालकांनी त्यांना या संघात घेतलंय तर मी या संघाचं काहीतरी देणं लागतो हा विश्वास ठेवावा लागेल. गोलंदाज असो फलंदाज असो दोघांनाही संधी आहे हिरो बनण्याची. 9 बॉल 21. 9 बॉल 21 रन. तेजसचं षटक आतापर्यंत चांगलं आहे. 9 बॉल 21. पुढचा बॉल. यावेळेस काय लाऊड अपील. सामना समाप्त. तेजस कोळी 2-2 विकेट मात्र इकडे मिळवत असताना बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. टॉप एज सैंदाने सुपर किंग्स या संघाला इकडे मात्र दिलाय धक्का. 75च्या स्कोरवर 2 बॉल राहता ऑल आउट झालाय सैंदाने सुपर किंग्सचा संघ आणि सोनवणे वॉरियर्स 20 रननी विजयी. अभिनंदन.